ऑर्बिटल. ऑर्बिटल ऑर्बिटिंग म्हणजे त्याला गोल गोल ऑर्बिट कर. ऑर्बिटचा अर्थ कळतो ना. ऑर्बिटल वेलॉसिटी. आता ही ऑर्बिटल वेलॉसिटी कोणाची बघायची? ऑफ सॅटेलाइट. बरोबर आहे का मुलांनो? ऑर्बिटल वेलोसिटी बघायचे पण कोणाची बघायचे? तर सैटेलाइट. सैटेलाइट का मतलब तो हर किसी को पता है ना. सैटेलाइट का सैटेलाइट एक ऐसा ऑब्जेक्ट होता है वो गोल गोल चक्कर काटता है, घूमता है. और कहां घूमता है? तो आप सबको पता है कि अराउंड दी. तो कोई भी एक प्लैनेट है उसके आजू मतलब उसके सराउंड जो घूमता है उसको हम बोलते हैं सैटेलाइट. तो सैटेलाइट के कितने टाइप्स होते हैं? 2. आर्टिफिशियल और आर्टिफिशियल यानी हमने बनाए हैं उसको मैनमेड भी बोलते हैं. तो आर्टिफिशियल और नेचुरल या मैनमेड और नेचुरल. तो अपना नेचुरल कौन सा है? मून. तो आर्टिफिशियल इतके सारे आर्टिफिशियल झालेत. आता स्पेस मध्ये पण खूप सारा कचरा तयार झालाय, गर्दी झाली, ट्रॅफिक झालंय. दरवर्षी कितीतरी सॅटेलाइट लॉन्च होतात, गर्दी वाढत गेली. 1997 पर्यंत एकही नव्हता आर्टिफिशियल. चंद्र एकटाच ना नॅचरल. त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी ढिगाणं सॅटेलाइट लॉन्च. त्याच्यातले काही त्यांचं त्याचे वरती जे सॅटेलाइट आहेत ना त्याच्यातले काही युजफुल आहेत आता जे वापरले जातात. काही सॅटेलाइट त्यांचा वापर आता थांबलाय, आउटडेटेड झाले, त्यांचं काय काम संपलंय म्हणा किंवा ते वापरत नाही, ते कचरा म्हणून आहे. स्पेसमध्ये पण खूप सारा कचरा आहे बरं का. लक्षात येतं मी काय बनतं ते. मग आता तुम्हाला काल बेसिक सगळं सांगितलं होतं. मग आता तेवढं ती बडबड आता नक्कीच मी करणार नाही. ही तुमच्या माझ्या मते ही आपली कोण असणार आहे? अर्थ आहे. आणि अर्थ पासून काहीतरी हाईट वरती तुम्हाला एक सॅटेलाइट काय करायचं आहे? लॉन्च करायचं आहे. बरोबर आहे का? याचं नाव आपण काहीतरी नाव दिलं. समजा याचं नाव दिलं अल्फा. नाव काय दिलं सॅटेलाइटला? अल्फा. आणि आता तो सॅटेलाइट या पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये या पर्टिक्युलर ट्रॅक मध्ये फिरत राहणार आहे. हा रस्ता मी त्याचा दाखवला. असं मग मी याचं बेसिक क्लास लेक्चर मध्ये घेतलंय. तेवढी स्पीड का पाहिजे? कमी झाली तर तो इथं पडेल आणि जास्त झाली तर तो हरवू शकतो, कुठेतरी जाऊ शकतो. हे सगळं शिकवलं बेसिक मध्ये. मग आता याचं जे मॅथमॅटिकल अनालिसिस आहे त्याच्यासाठी तुम्हाला काही बेसिक गोष्टी लागतात आणि त्यात तुम्हाला येत असेल तर फिजिक्स समजत असतो. मग सगळ्यात पहिली गोष्ट मी जी सांगणार आहे की तुम्ही हे जर सेंटर पकडलं तर मी म्हणेल R इज इक्वल टू R प्लस. मग मी परत इथे एक छोटस एक्झाम्पल आहे आणखी एक बेस तयार करण्यासाठी. मी बघा मी आता हे न्यूक्लियस घेणार आहे. काय घेणार आहे? मला इथं काय घ्यावं लागेल? इलेक्ट्रॉन. आता हा इलेक्ट्रॉन या ऑर्बिट मध्ये फिरतो ना. एक्झॅक्टली. न्यूक्लियसला तुम्ही अर्थ कन्सिडर करू शकता आणि इलेक्ट्रॉनला तुम्ही सॅटेलाइट कन्सिडर करू शकता. मग आता मला सांगा, मी थोड्या वेळासाठी न्यूक्लियसला पॉइंटने दाखवलं, पॉइंट असा पॉइंट दाखवला की हे न्यूक्लियस आहे. चालेल का रे बाळांनो? मग आता या ऑब्जेक्ट भोवती हा फिरणार आहे. मग तुम्ही याची एनॉलॉजी याला सिमिलर तुम्ही काय म्हणू शकता? सर्क्युलर मोशन म्हणू शकता. मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्क्युलर ट्रॅक दॅट इज नोन ॲज सर्क्युलर मोशन. मग आता बेस चालू आहे थोडासा. तर बेस काय समजून घ्यायचं आहे तर बघा आता नीट नीट एकदम शांत डोक्याने बघायचं. या नेचर मध्ये कुठलंही सर्क्युलर मोशन असो, कसल्याही प्रकारचं असो, मग मून पृथ्वी भोवती फिरतोय का इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती फिरतोय, देणं घेणं नाही. दोन्हीचा दोन्ही प्रकार काय आहे? सर्क्युलर मोशन. तर थोडस बेस, कारण आपण प्रोजेक्टाईल कडून डायरेक्ट कुठे आलो? इकडेच. सर्क्युलर आपल्याला पुढे एकदम डिटेल मध्ये घ्यायचं म्हणून ते ठेवलं. पण तुमच्या लक्षात यायला पाहिजे फॉर each and every टाइप ऑफ सर्क्युलर मोशन. कुठल्याही प्रकारचं सर्क्युलर मोशन असेल, कसल्याही प्रकारचं. मी एक दोरी घेतली त्याला दगड बांधला आणि असं गोल फिरवतोय तरी सर्क्युलर मोशनच ना.
आपलं सवय असते, बऱ्याच ठिकाणी आपण बघतो एक दोरी काहीतरी बांधलाय आणि गोल 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 फिरवत असतो. तर कुठलंही सर्क्युलर मोशन, फॉर इच अँड एव्हरी टाइप ऑफ सर्क्युलर मोशन तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, देअर इज ए मस्ट कंडिशन. मस्ट का मतलब समझते हो? नेसेसरी. मस्ट कंडिशन कुठली कंडिशन असते तर तुमच्या लक्षात यायला, मस्ट कंडिशन that it require centripetal force. कौन सा फोर्स लगता है उसको? सेंट्रिपिटल फोर्स. विदाउट सेंट्रिपिटल फोर्स सर्क्युलर मोशन पॉसिबल नाही होता. मग कुठल्याही सर्क्युलर मोशन साठी कसला फोर्स लागेल? सरळ जाण्यासाठी फोर्स, गोल फिरण्यासाठी त्या ऑब्जेक्ट वरती सेंट्रिपिटल फोर्स, आणि रोटेशन होण्यासाठी टॉर्क, सगळं सांगितलेलं. मग तुम्हाला माहिती असायला हवं, सिन्स फोर्स इज इक्वल टू मास इनटू ऍक्सेलरेशन. मग इथं मोशन आहे सर्क्युलर म्हणून ऍक्सेलरेशन सुद्धा लागत असतं, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. कुठलं लागतं? आणि त्याचा फॉर्म्युला होतो v²/r. मास नहीं आता एक्सेलरेशन में, मास फोर्स में आता है. तो सेंट्रिपिटल acceleration, therefore centripetal force is equal to mv², कारण मास इंटू एक्सेलरेशन, एक्सेलरेशन क्या आला? v², वेयर v क्या होता है? उसका लिनियर वेलोसिटी, आणि r. मग हे तुमचं बेसिक जे असतं ते अगोदर केलेलं बरं. मग आता तुम्ही म्हणाल की कुठल्याही सर्क्युलर मोशनला हे लागतं, पण प्रत्येक ठिकाणी देणारा वेगळा असतो. फॉर एक्झाम्पल ग्रॅव्हिटेशन मध्ये सॅटेलाइटला फिरण्यासाठी काय लागणार? सेंट्रिपिटल फोर्स. आणि ऍटमच्या आतमध्ये इलेक्ट्रॉनला फिरायला काय लागणार? सेंट्रिपिटल. पण ग्रॅव्हिटेशन मध्ये मूनला फिरण्यासाठी जो सेंट्रिपिटल फोर्स लागतो तो कोणी दिला? तर मून आणि अर्थ मध्ये जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याने दिला. बघा आता परत एकदा रिटर्न येतो. याला थोड्या वेळासाठी आपण मून म्हणूया थोडं, किंवा अल्फा म्हणा. या सॅटेलाइटला या गोल राऊंड मारण्यासाठी काय लागणार? सेंट्रिपिटल फोर्स. या इलेक्ट्रॉनला राऊंड मारण्यासाठी काय लागणार? सेंट्रिपिटल फोर्स. मग इथं जो लागणारा सेंट्रिपिटल फोर्स आहे तो कोणी दिला? तर या दोघांमध्ये कुठला फोर्स आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इथं या दोघांमध्ये कुठला फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय देतो? लागणारा सेंट्रिपिटल फोर्स. इथं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय देतो? लागणारा सेंट्रिपिटल फोर्स. समजलं का? म्हणून आम्हाला अगोदर सेंट्रिपिटल समजणं गरजेचं होतं. क्लिअर? नक्की. मग आता त्याचा फॉर्म्युला कुठल्याही फोर्सचा, मग त्याच्यामध्ये महत्वाचं काय होतं? ऍक्सेलरेशन. पण हे ऍक्सेलरेशन टुवर्ड द सेंटर असल्यामुळे त्याला नाव दिलं सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन, आणि हा त्याचा फॉर्म्युला. आपण याचं डेरिव्हेशन नंतर घेणार आहोत. समजलेलं आहे का? मग आता इथपर्यंत आला असाल तर मी आता पुढे जातो. शांत डोक्याने आता बघायचं, किंवा इकडे इथंच एक पेज ऍड करतो. इथं थोड्या वेळासाठी याला मूव्ह करतो, चालेल, काय अडचण नाही, एवढा काय प्रॉब्लेम होत नाही. आता तुम्हाला माहिती आहे. मग अल्फा म्हणजे आपल्यासाठी कोण आहे रे बाळांनो? सॅटेलाइट. मग सॅटेलाइट वर काय पडायला हवा? सेंट्रिपिटल फोर्स. तर सॅटेलाइट काय होणार? गोल गोल फिरणार. इथपर्यंत क्लिअर आहे? मग तुम्हाला माहिती असायला हवं न्यूटन्स थर्ड लॉ, माहिती ना, एव्हरी ऍक्शन इक्वल बट. मग आता तुम्ही मला सांगा, तो सॅटेलाइट इकडे या असं चक्कर मारतोय म्हणजे इकडे ऍक्ट होणारा सेंट्रिपिटल आणि बाहेरचं सेंट्रिफ्युगल सुद्धा इक्वलच असतात. आता मजा अशी आहे की जर रोटेट व्हायचं असेल तर लागणारा सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तेवढा, जेवढी गरज आहे तेवढाच फोर्स कोणीतरी द्यावा लागेल ना. मग या केसमध्ये कोण देत असतं? तर अर्थ आणि मून या दोन्ही मध्ये कुठला असायला पाहिजे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बरोबर आहे की नाही? मग सगळ्यात अगोदर तुम्हाला ही 1 नंबरची इक्वेशन जी मी तयार केली ती समजली का? 1 नंबरची इक्वेशन कळाली? तुम्हाला जेवढा सेंट्रिपिटल फोर्स लागेल, आता सेंट्रिपिटल लागतो कशाला? सर्क्युलर मोशनला. मग जेवढा गरजेचा आहे तेवढा कोणीतरी द्यावा लागेल. आता मला सांगा, एक रस्सी घेतली, दगड बांधला आणि गोल फिरवतोय. आता त्याला गोल फिरण्यासाठी लागणारा कुठला फोर्स? सेंट्रिपिटल फोर्स. तुम्ही द्यावा लागेल ना.
मग त्याला मस्क्युलर फोर्स म्हणा, पण मी द्यावा लागेल ना त्याला. म्हणजे कुठल्याही कामासाठी लागतात पैसे, ते कुणी द्यायचे आणि कसे द्यायचे हा मुद्दा म्हटल्यासारखं. समजतंय? बरं, समजत असेल तर असं करायचं. नसल्यास कसं करायचं? हा, व्हेरी गुड. जर जोरातच करायचं. होय नाही समजत मग कसं करणार? अरे कसं करायचं? समजत नसल्यास कसं करायचं? आज करायचं का? हा सृष्टी. हा, आणि समजत असल्यास काय रे बाबा, अगोदर समजत नसल्यास बरोबर बोलले असं करायचं, आणि समजत असल्यास समजलं का? आता जर डायरेक्शन बदलली तर मग काय करणार? कळलं का? असं रागानं माझ्याकडे बघायचं नाही. मला इथपर्यंत आलात. मग आता हे आपल्यासाठी मेन असतं. आपले लोक काय करतात, शेवटचा फॉर्म्युला, शेवट कसे येते. अरे काय करताय तुम्ही? तुम्हाला जगाचं ज्ञान आलं पाहिजे की बाबा. मी नेहमी कालच एक XYZ मोठ्या स्कूलचे 2-3 शिक्षक आले, ते म्हणजे फिजिक्स मध्ये काय असतो. हा, मराठी काय त्यांचे शिक्षकच होते, पण सब्जेक्ट वेगळे होते. ते कुतूहलानं म्हणाले, तुमच्या सब्जेक्ट मध्ये नेमकं काय असतं? मी म्हणलं, हे सगळं काय आहे आणि कसं काम करतं हे आम्ही समजून सांगत असतो. ते म्हणले कसं? मी म्हणलं, तुम्हाला मी दिसतोय का? ते म्हणले हा. मग आम्ही कसं दिसतंय किंवा का दिसतंय ह्याचं उत्तर देतो. मी बोलायला तुम्हाला ऐकू येतं का? ते म्हणले हा. मग तुम्हाला नेमकं कसं ऐकू येतं हे बी आम्ही सांगतो म्हणलं. बरंच काय सांगण्यासारखं आहे. ते म्हणले कळलं. सिरियसली कालचीच गोष्ट आहे. आता इथं हा फिरतो, पण आम्ही म्हणतो का फिरतो आणि कसा फिरतो? फिरण्यासाठी काही ना काही कारण असेल ना. मग फिरण्यासाठी लागेल त्याला फोर्स, आणि तो कोण देतोय? ग्रॅव्हिटेशन. कुणामधलं? तर त्या दोघांमधलं. मग आता सगळ्यात अगोदर सेंट्रिपिटलचा फॉर्म्युला असतो मास इंटू ऍक्सेलरेशन. पण ऍक्सेलरेशन सुद्धा कसलं? तर सेंट्रिपिटल असतं. त्याचा फॉर्म्युला काय आला? mv². हे आता याच्यावर डाऊट नसायला पाहिजे. मग तुम्ही एवढं मात्र स्वतःला सांगायचं की अरे हा, याचं डेरिव्हेशन आम्ही घेतलं नव्हतं म्हणून. बरोबर आहे ना? त्यासाठी वेट करावं लागेल. आणि आता मात्र हे तर आहेच, जी मास ऑफ अर्थ, मास ऑफ ऑब्जेक्ट. पण कोण ऑब्जेक्ट आहे? सॅटेलाइट. आणि मग आरचा स्क्वेअर. बरं का? बरोबर ना? हा, मग आता तुम्हाला माहिती असायला हवं, हा, सिन्स R इज इक्वल टू कॅपिटल R प्लस. ओके, चालेल ना रे बाळांनो? मग तुम्ही मला सांगा आता या केसमध्ये मी काय करायला पाहिजे? पहिलं काम, हा, ते काढू. आणखी काय करू मी? अनवॉन्टेड मटेरियल काढू ना. मग ये और ये खत्म, ये और इसका स्क्वायर खत्म. तो देयरफॉर यहां पे बचा क्या? v² इज इक्वल टू gm r प्लस h, और इसको हमने 2 नंबर बोला. लेकिन आप सबको पता है हमें स्क्वायर में कुछ नहीं चाहिए. समझत नाही ना मला स्क्वेअर मधलं. हमें लिनियर जिसका पावर 1 है वो चाहिए हमें. मग आम्ही आता डाव्या बाजूची क्वांटिटी स्क्वेअर मध्ये, उजव्याची नाही ना. मग आम्ही म्हटलं बघा, बाय टेकिंग दी स्क्वेअर रूट ऑफ इक्वेशन 2. बराबर है ना? तो v² का अगर स्क्वायर रूट लिया तो क्या होगा? v इज इक्वल टू, आता इकडे घेता येत नाही ना, म्हणून असं म्हटलं रूट gm बाय r प्लस. चालेल का रे बाबांनो? चालेल ना? मग आता वेलॉसिटीच्या कॅल्क्युलेशन मध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की रूट येतं. बरोबर आहे ना? दुसरी गोष्ट, वेलॉसिटीच्या कॅल्क्युलेशन मध्ये ऑब्जेक्टचं मास आहे का? ऑब्जेक्टचं मास, त्याचा अर्थ काय झाला मला काहीच कळेना. कोण मला समजून सांगेल? वेलॉसिटी मासवर डिपेंड, ऑब्जेक्टच्या मासवर डिपेंड नाही. पक्का? मग आता माझा साधा प्रश्न आहे, मग समजा ही हाईट जे काय घेतली ते तुम्ही याला आर म्हटलं ना. मग इथं मी 1 टनाचा सॅटेलाइट ठेवला काय, आणि 1 किलोचा सॅटेलाइट ठेवला काय, आणि 100,000 टनांचा सॅटेलाइट ठेवला काय, तर सगळ्यांची स्पीड काय असणार?
सेमच असणार. बरोबर आहे का? मग सॅटेलाइट छोटा असो किंवा मोठा असो, सॅटेलाइट छोटा असो किंवा मोठा असो, त्याची स्पीड कशी राहणार? सेमच राहणार. समजतं का मी काय बोलतोय ते? पक्क कळालंय का? डाऊट आहे का कुठं? आणि मॅथ ओरडू ओरडू सांगत असतो. दुसरी गोष्ट, आता तुम्हाला माहित आहे याच्याबद्दल बोलायची गरज, याला थोड्या वेळासाठी बाजूला जरी काढला, समजा असा जरी मी काढला, आता याच्यावर प्रयोग करायचे का मला सांगा? परत तुम्हीच म्हणणार हा आपण आपल्या जसं वाटतं तसं करत राहायचं. कारण सीईटी नीट मध्ये क्वेश्चन कसे पडतात माहिती ना सगळ्यांना. ना जर हेच द प्रूव्ह आणि असं करायचं आणि चला पुढे, नाही ना रे. ऍक्च्युअल मध्ये जेव्हा तुमचा फॉर्म्युला बनतो ना, तेव्हापासून खरं लेक्चर चालू होतं. आपला गैरसमज काय, एकदा का फॉर्म्युला बनला की संपलं, आपण तिथवर बघतो डेरिव्हेशन झालं, पण फॉर्म्युला डिराईव्ह झाल्याच खरं लेक्चर चालू होतं. मग आता याला इकडं थोडंसं मूव्ह केलं, आता याच्यावर थोडंसं आपल्याला जे काय वाटतं ते करत राहूया, काय बिघडतं? सगळ्यात अगोदर आता तुम्ही मला सांगा, मी थोड्या वेळासाठी असं केलं, सिन्स वेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट ना रे इज इक्वल टू, मी काय करतोय ते बघा, जी एम आर प्लस एच. मग आता हाच ऑलरेडी कॉन्स्टंट आहे, मग त्याचा रूट पण कॉन्स्टंटच ना. मग मी असं केलं तर चालेल का रे? वेलॉसिटी इज वेलॉसिटी इज प्रोपोर्शनल टू अंडर रूट मास ऑफ अर्थ. चालेल का रे बाळांनो? आता माझा प्रश्न हा आहे, नीट बघायचं, हे रिलेशन काय आहे रे? जितना डिस्टेंस बढ़ेगा उतनी स्पीड ज्यादा होगी या कम? पक्का? म्हणजे तुम्ही जसं जसं वर जाणार तसं वरच्या सॅटेलाइटची स्पीड जास्त असते का कमी असते? पक्का. मग मी जर इथं असं घेतलं, ही अर्थ घेतली आणि ही आहे R1 ऑफ रेडियस, इथे एक सॅटेलाइट हे बसवलाय, याला नाव दिलं काहीतरी समजा A1 सॅटेलाइट म्हटलं, आणि वरती परत वेगवेगळ्या हाईट वरती इथे एक दुसरा सॅटेलाइट ठेवला, याला म्हटलं A2 सॅटेलाइट. मग आता तुम्ही मला सांगा, वेलॉसिटी ऑफ A2 वेलॉसिटी ऑफ A1 कोणाची जास्त असेल? A1 ची जास्त असते. मग मला सांगा, तुम्हाला माहित आहे ही अर्थ आहे आणि जवळपास अप्रॉक्सिमेटली अर्थच्या सरफेसच्या वरती नियर अबाउट 400 किलोमीटर 400 किलोमीटर एटमॉस्फेयर असतं. एटमॉस्फेयर का मतलब समझ में आता? एटमॉस्फेयर में क्या होता है? आयन्स होते हैं, डिफरेंट गैसेस होते हैं, डस्ट पार्टिकल्स होते हैं, वाटर मॉलिक्युल्स होते हैं, समझ में आते ना? मग हे वातावरण कळतं ना आपलं वातावरण. मग तुम्ही इमॅजिन करा, सॅटेलाइट एकदम अर्थच्या जवळ घ्यायचा, म्हणजे समजा आपण असं केलं, अर्थ पासून एक 12 किलोमीटर वरती घेतला. किती घेतला? मग 12 किलोमीटर घेतल्यानंतर सी, म्हणजे आपण त्याला म्हणूया सी लेवल पासून म्हणूया, एक अप्रॉक्सिमेटली 12 किलोमीटर घेतला, तर कुठलाच, आता जनरली तुम्हाला माउंट एव्हरेस्टच आहे 9 किलोमीटरच्या आसपास हाईट, तर 10 किलोमीटर जरी घेतला आपण एखादा सॅटेलाइट, तर पृथ्वीवरचा एक ऑब्जेक्ट आडवा येणार नाही ना. एखादं झाड, एखादा डोंगर, काही विषयच नाही ना, कारण सगळ्यात मोठा कोण आहे? माउंट एव्हरेस्ट, त्याच्याही वरच आपण गेलो. मग इमॅजिन करा की ही आपली अर्थ आहे आणि इथून फक्त हाईट घेतली 10 किलोमीटर, फक्त 10 किलोमीटर, आणि हा सॅटेलाइट असा राऊंड मारायला लावला किंवा असा राऊंड मारला, तर तुम्ही विचार करा, एकदम क्लोज टू द अर्थ सरफेस घेतला म्हणल्यानंतर हाईट निग्लिजिबल होणार ना. मग तुमच्या लक्षात आलं असेल वेलॉसिटी खूप वाढते, आणि म्हणून अर्थच्या जवळ तो जेवढा सॅटेलाइट फास्ट फिरवायचा असेल ना, तेवढी स्पीड जास्त होते सॅटेलाइटची. आणि जेवढी स्पीड वाढेल, मग स्पीड वाढलेली आहे त्याला कुठून जायचं? ऍटमॉस्फिअर मधून जायचंय. मग ऍटमॉस्फिअर मधून तेवढा फास्ट ऑब्जेक्ट जाताना फ्रिक्शन होणार ना, घर्षण होतं, आणि फ्रिक्शन झाल्यानंतर मग तो ऑब्जेक्ट पेट घेतो, गरम गरम झाल्यानंतर कळतं का? त्याच्यामुळे एवढ्या क्लोज सॅटेलाइट आपल्याला ठेवता येईल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला सगळ्यांना माहिती असायला हवं की जनरली आपण 18 20 22 हजारापर्यंत आपली विमानं उंच जातात. लक्षात आलं का? मग त्याच्यावरती भले सॅटेलाइट खूप उंच असतात, फक्त मला हे सांगायचंय की तुमच्या हे लक्षात यायला हवं की जेवढा सॅटेलाइट आपण जवळ ठेवणार तेवढी त्याची स्पीड वाढणार असते, आणि स्पीड सॅटेलाइटची त्याच्या मासवर डिपेंड. लक्षात आलं का? मग आता तुम्ही जर याच्यामध्ये जर काही कॅल्क्युलेशन करायचे म्हटलं, तर तुमच्या बेसिक लेवलला लक्षात आलं असेल की याचं कॅल्क्युलेशन थोडंसं लेंदी होणार आहे. का होणार आहे? कारण एक एक्स्ट्रा पॅरामीटर वाढलेला आहे आणि रूट. समजलं का?
पण तसं जरी असलं तरी तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करता आले पाहिजेत, कारण लॉग वगैरे सगळं बेसिक लेवलला शिकवलेलं आहे. आता दुसरी गोष्ट बाळांनो, की याच्यामध्ये जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही मला सांगा आणखी काय होऊ शकतं बरं. तर तुम्हाला माहित आहे सिन्स, नीट बघा, तर सिन्स जी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इक्वल टू जी एम डिवाइड बाय, बरोबर आहे ना, आर स्क्वेअर. जर मी आता हे आर स्क्वेअर घेतला म्हणजे ऑन द सरफेस ऑफ अर्थ झालं ना, आणि जर हाईट घेतली असते तर त्या हाईटवर झालं असतं. देअरफॉर बघा आता मी असं, किंवा तुम्हाला जर तसं नको असेल ऍक्सेलरेशन ड्यू टू, पण हे असंच घेतो मी, काय अडचण नाही, थांबा. आर स्क्वेअर देअरफॉर जी एम इज इक्वल टू, हे काय होणार आहे, जी आर स्क्वेअर. अरे इकडे जाणार ना, मग जी एम ची व्हॅल्यू काय आलेली आहे, जी आर. देअरफॉर वेलॉसिटी व्ही इज इक्वल टू अंडर रूट जी एम च्या ठिकाणी तुम्ही काय ठेवणार आहे बाळांनो, जी आर डिवाइड बाय आर प्लस एच. समजते का रे? मग फॉर्म्युले कशी व्हॅरी होतील. मग तुमच्या लक्षात हे पण यायला पाहिजे की वेलॉसिटी मध्ये आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये रिलेशन तुम्हाला कसं दिसतंय, डायरेक्टली. पण ते चुकीचं होतं. का माहितीये का? कारण तुम्हाला माहित आहे की वेलॉसिटी आणि जी डायरेक्टली जरी दिसत असेल तर हाईट जसे जसे वाढणार तसं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होत असतं, कमी कमी होत असतं. हे आपल्या लक्षात येत नाही. ह्या सगळ्या गोष्टी समजतायत का? मग तुमच्या डोक्यात एवढंच यायला पाहिजे की जर तुम्हाला एका पर्टिक्युलर हाईटला जर कॅल्क्युलेशन करायची गरज भासली बेसिक प्रॉब्लेमला, तर हे लक्षात आलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हाईट वाढत गेल्यानंतर आपली स्पीड काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट, वेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट इज नॉट डिपेंड ऑन मास ऑफ सॅटेलाइट. लक्षात आलं का? समजतं का? मग एवढ्या फंडामेंटल कॉन्सेप्ट क्लिअर झालेत का? पक्का